महाराष्ट्रात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. प्रत्येक पक्ष उमेदवाराची चाचपणी करत आहे. राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच विधान परिषदेतही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धक्कातंत्राचा वापर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकनाथ शिंदेंनी 2029च्या विधानसभा निवडणुकीचा विचार करून एका दिग्गज नेत्याला विधान परिषदेचे तिकीट देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेतही निवडणुकीतही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धक्कातंत्र वापरणार असल्याचं दिसत आहे. शिंदेंकडून प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे यांची मुंबईमध्ये भेट झाली होती. या भेटीत शिंदेंनी बच्चू कडूंना विधान परिषदेची उमेदवारी देण्याचा प्रस्ताव मांडला. यावर बच्चू कडू पुढील काही दिवसात निर्णय घेणार आहेत. कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे बच्चू कडू यांनी शिंदेंना कळवल्याचे समजते. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. 12 मे रोजी या जागांसाठी मतदान पार पडणार आहे. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा बच्चू कडू यांनी त्यांना भक्कम साथ दिली होती. मात्र त्यानंतर स्थापन झालेल्या शिंदे सरकारमध्ये बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळाले नव्हते. त्यामुळे ते नाराज होते. मे 2023मध्ये बच्चू कडू यांनी राज्य दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या पदाला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देखील देण्यात आला होता. मात्र त्यानंतर झालेल्या निवडणुकीत बच्चू कडू यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आता शिंदेंनी 2029ची रणनीती आखत बच्चू कडू यांना उमेदवारी देऊन मोठी खेळी खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.